महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त नवीन सदस्यांची भर पडणार आहे. पण प्रश्न असा आहे, हे स्वीकृत सदस्य निवडले कसे जातील? त्यांना मतदानाचा अधिकार असेल का? आणि या नियुक्तीत राजकीय पक्षांची भूमिका काय असेल? चला समजून घेऊयात. नमस्कार, मी विहंग ठाकूर. स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा कायद्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 1992 पर्यंत असलेली स्वीकृत सदस्यांची नियुक्ती बंद झाली होती. पण आता जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 34 वर्षानंतर पुन्हा एकदा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरं सुधारणा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. या निर्णयानुसार जिल्हा परिषदांमध्ये 201 स्वीकृत सदस्य, पंचायत समित्यांमध्ये 804 सदस्य, म्हणजेच एकूण 1005 नव्या सदस्यांची भर पडणार आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे की तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील जाणकार यांना थेट प्रशासनात सहभागी करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे स्वीकृत सदस्य म्हणजे नेमकं काय? तर हे असे सदस्य असतात जे थेट जनतेतून निवडून येत नाहीत. त्यांची नियुक्ती केली जाते, म्हणजेच डॉक्टर, इंजिनियर, शिक्षण तज्ज्ञ किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना इथे संधी मिळू शकते. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, राजकारण्यांसोबतच तज्ज्ञांची जोड देऊन प्रशासन अधिक सक्षम बनवणे. थोडक्यात राजकारणी आणि तज्ज्ञ एकत्र आले तर प्रशासन अधिक चांगलं होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे स्वीकृत सदस्य निवडले कसे जाणार? सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सदस्यांचे नामनिर्देशन केले जाईल. यानंतर सभागृहातील राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार या जागांचं वाटप होईल. म्हणजेच ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाला स्वीकृत सदस्यांची संधीही जास्त मिळेल. पुढे संबंधित पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून या सदस्यांची नावे निश्चित केली जातील आणि शेवटी राज्य निवडणूक आयोगाकडून या नावांना अधिकृत मान्यता दिली जाईल. म्हणजेच ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर पार पडणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या स्वीकृत सदस्यांचे अधिकार नेमके काय असतील? सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कोणत्याही ठरावावर ते मतदान करू शकणार नाहीत. तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती किंवा उपसभापतीच्या निवडणुकीतही त्यांना सहभागी होता येणार नाही. मग प्रश्न येतो, या सदस्यांचं काम नेमकं काय? ते प्रशासनाला सल्ला देतील, तांत्रिक मार्गदर्शन करतील आणि विविध योजनांमध्ये सुधारणा सुचवतील. म्हणजेच हे सदस्य थेट निर्णय घेणार नाहीत, पण निर्णय अधिक चांगले व्हावेत यासाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावतील. तर या निर्णयाचा राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? या निर्णयाच्या दोन बाजू स्पष्ट दिसतात. एक म्हणजे सकारात्मक बाजू, या माध्यमातून तज्ज्ञांचा सहभाग वाढेल आणि निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि प्रभावी होऊ शकतात. पण दुसरीकडे या निर्णयावर टीकाही होते. काहींचं म्हणणं आहे की यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बॅकडोर एंट्री मिळू शकते, म्हणजेच निवडणूक न लढवता सत्तेत प्रवेश करण्याची संधी. त्यामुळेच आता मोठा प्रश्न उभा राहतो, हा निर्णय खरंच विकासासाठी आहे का, की तो राजकीय फायद्यासाठी वापरला जाईल? यावरचा वाद पुढेही कायम राहणार. एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आता एक नवीन पॉवर स्ट्रक्चर तयार होत आहे. पण खरा प्रश्न अजूनही तसाच आहे, हे स्वीकृत सदस्य खरंच झेडपी आणि पंचायत समितीच्या सभागृहात तज्ज्ञ म्हणून छाप पाडतील, की हे पद फक्त राजकीय सोय बनून राहील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात